सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, केशर जास्त प्रमाणात कोठे मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी काश्मीर, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर आहे केशरचे जास्त प्रमाण काश्मीरमध्ये होते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, जगातील सर्वांची न आवडती भाजी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मिरची, ऑप्शन बी कारले, ऑप्शन सी दोडका, ऑप्शन डी भेंडी। तर जो उत्तर आहे जगातील सर्वांची न आवडती भाजी कारले आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या देशात 20 झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी फिलिपिन्स, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी भारत। जो उत्तर आहे फिलिपिन्स देशात 20 झाडे लावल्याशिवाय डिग्री मिळत नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील लोकांना कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए समोसे, ऑप्शन बी वडापाव, ऑप्शन सी पाणीपुरी, ऑप्शन डी भेळ। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर, भारतातील लोकांना पाणीपुरी पदार्थ सर्वात जास्त आवडतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, फळांची राणी कोणाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिची, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी चिक्कू, ऑप्शन डी द्राक्षे। जो उत्तर आहे फळांची राणी लिचीला म्हटले जाते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशामध्ये चर्चमध्ये डेकर किंवा शिंकणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोरिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। जो उत्तर अमेरिका देशामध्ये चर्चमध्ये डेकूर किंवा शिंकणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी आसाम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन मध्य प्रदेश राज्यात केले जाते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या पक्षाला निसर्गाचे हेलिकॉप्टर म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी हमिंग बर्ड, ऑप्शन सी वटवाघूळ, ऑप्शन डी चकोर। याचं उत्तर हमिंग बर्ड पक्षाला निसर्गाचे हेलिकॉप्टर म्हणतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या राज्यात मुली जास्त बुरखा घालतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पंजाब। याचं उत्तर जम्मू काश्मीर राज्यात मुली जास्त बुरखा घालतात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, महात्मा गांधी यांना किती मुले होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 6। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांना 4 मुले होती, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी उत्तर प्रदेश।
ह्याचं उत्तर आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यात झाला। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, दुधामध्ये किती टक्के पाणी असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 25%, ऑप्शन बी 50%, ऑप्शन सी 85%, ऑप्शन डी 90%। ह्याचं उत्तर आहे दुधामध्ये 85% पाणी असते। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, ओप्पो कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर आहे ओप्पो चीन देशाची कंपनी आहे। ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, कोणता त्रास असलेल्या लोकांनी तूप खाल्ले नाही पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए काविळी, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी उच्च रक्तदाब, ऑप्शन डी वात। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर आहे उच्च रक्तदाब त्रास असलेल्या लोकांनी तूप खाल्ले नाही पाहिजे। जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणते फळ खाल्ल्यावर मच्छर जास्त चावतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी मोसंबी, ऑप्शन डी सफरचंद। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।